नमस्कार मित्रांनो, या सिरीजमध्ये मी निघालो आहे कोकण ट्रिपवरती आणि सोलो ट्रिप असणार आहे. सोलो ड्राईव्ह पुण्यावरून निघून आपण अलिबागच्या दिशेने जाणार. अलिबागहून समुद्रमार्गे पकडून आपण थेट मालवण वेंगुर्ल्यापर्यंत जाणार. तिथून मग आपण रिटर्न कोल्हापूर मार्गे परत पुण्याला येणार. असा आपला कोकण ट्रिप असणार आहे. मागच्या भागात आपण बघितलं की आपण रत्नागिरीतून निघालो आणि पुढे देवगडी बीच एक्सप्लोर केला. कशाळीमधला मस्त बीच होता आणि तो एक्सप्लोर करून आपण आता विजयदुर्गच्या दिशेने निघालो आणि आता पोहोचलो आहे विजयदुर्ग किल्ल्याच्या इथे आणि विजयदुर्ग किल्ला आपण एक्सप्लोर करणार आहोत या व्हिडिओमध्ये. या इकडे बघा असे स्वागताचे फलक लावलेत. इकडनं पण एंट्री आहे म्हणतात, तिकडनं पण आहे. आपण इकडनं जाऊया. चला, किती सुंदर दिसतंय. हे असे दोन पुतळे, नारळाचे झाड, हे पण मस्त वाटतंय. इकडनं आहे एंट्री. चला, या पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आधी. हा आहे जिबीचा दरवाजा. हा आहे गडाचा मुख्य दरवाजा, जिबीचा दरवाजा. आणि या दरवाजाच्या इथेच आपल्याला काही लोक बसलेले दिसतात, ते म्हणजे गाईडच आहेत. तर मी ठरवलं की आता इथनं आपण गाईड घेऊ, म्हणजे आपल्याला किल्ल्याची पूर्ण व्यवस्थित माहिती घेता येईल. आता आपण गाईड घेतल्यात सोबत. सर्वप्रथम आपल्याला माझा नमस्कार. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विजयदुर्ग किल्ल्यावरती मी टुरिस्ट गाईड जितेंद्र बिर्जे प्रथम आपलं स्वागत करतो आहे. आपण सर कुठून आले? पुण्याहून आले. पुण्यावर. आपलं विजयदुर्ग घेऱ्यावरती स्वागत आहे. धन्यवाद. आता आपण हा जो किल्ला पाहणार आहोत, हा किल्ला प्रथम 1195 ते 1205 या कालावधीमध्ये शिलाहार संस्थानाचे राजा भोज यांनी हा किल्ला प्रथम 5 एकरमध्ये बांधलेला होता. तो 5 एकरचा किल्ला आतल्या बाजूला आहे. हो ना. कहा राजा भोज कहा गंगू तेलीन तुम्ही कावं. त्यातले राजा भोज हे MP चे, मध्य प्रदेशचे. तिकडे भोपाळ ही त्यांची राजधानी बघा. तर राजा भोज यांनी महाराष्ट्रात 18 किल्ले बांधले. त्यातला हा एक विजयदुर्ग अभेद्य आहे बघा. इथे पन्हाळगड ही त्यांची राजधानी आहे. त्यानंतर 1205 ते 1218 पर्यंत हा किल्ला देवगिरीचे यादव म्हणजे औरंगाबाद किल्ला, दौलताबाद किल्ला, ते यादवांनी इथे राज्य केलेलं आहे. त्यानंतर 1218 ते 1354 विजयनगरचे राजे कृष्णदेवराय, कर्नाटक, त्यांचं इथे राज्य होतं. 1354 ते 1430 बहामणी सुलतान मोहम्मद अल्लाउद्दीन शाह, त्याचं इथे राज्य होतं. आता 1430 ते 1590 पर्यंत बहामणी राजाच्या 5 तुकड्या झाल्या. त्यानंतर कोकण प्रांत जो आहे तो आदिलशाहच्या वाट्याला आला. त्यानंतर पिढ्यानपिढ्या 125 वर्ष या किल्ल्यावरती आदिलशाहचे राज्य होते. आता बहामणी राजाच्या 5 तुकड्या म्हणजे बघा, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बिदरशाही आणि इमादशाही. त्यानंतर 1653 मध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहकडून तहात जिंकून घेतलेला आहे. म्हणजे करार झाला होता. म्हणजे महाराज इथून सुरतेची लूट करून कल्याण, कुलाबा, जयगड, रत्नागिरी करत पुढे राजापूरपर्यंत आले. पुढे खारेपटण म्हणून गाव आहे. इथे काही आदिलशाहच्या वखारी होत्या, गोडाऊन होती, धान्याची कोठार होती. हे उद्ध्वस्त करत महाराज पुढे पुढे चालले होते. आदिलशाह पूर्णपणे बिथरून गेलेला, घाबरलेला की नेमकं आता आपल्याला करायचं काय. त्यावेळी आदिलशाहने हा जो 5 एकरचा जो किल्ला आहे तो महाराजांना तहात सपूर केला. म्हणजे आमचं होणारं नुकसान तुम्ही टाळा, त्या बदल्यात हा 5 एकरचा किल्ला आम्ही तुम्हाला तहात देतो. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आरमाराच्या दृष्टीने जसं स्ट्रक्चर पाहिजे होतं त्या पद्धतीत बाहेरच्या बाजूला 12.5 एकरमध्ये हे बाहेरचं विस्तारीकरण महाराजांनी केलेलं आहे. बाहेरच्या बाजूला 20 बुरुज आणि आतल्या बाजूला 7 असे 27 बुरुज महाराजांनी या किल्ल्याला बांधून घेतलेले आहेत आरमाराच्या दृष्टीने. आता बघा, हा जो किल्ला आपण पाहणार आहोत हा पूर्णपणे जलदुर्ग प्रकारातला आहे. सी फोर्ट आहे. हा चारी बाजूने पाण्याने घेरलेला होता, म्हणून पूर्वी या किल्ल्याचं नाव होतं घेरिया. असं सॉरी, इंग्रजांना घेरीस आणणारा असा घेरिया. बघा, समोरच्या बाजूला खाडीचा भाग आहे, बॅक साईडला अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र आणि खाडी हा पूर्णपणे पाण्याने घेरलेला होता, म्हणून पूर्वी या घेऱ्याचं नाव होतं घेरिया. असं हो ना. इंग्रजांना घेरीस आणणारा असा घेरिया. शेवटपर्यंत हा किल्ला इंग्रजांना जिंकता आलेला नव्हता, म्हणून इंग्रजांनी या किल्ल्याला रॉक ऑफ जिब्राल्टर असं संबोधित केलं होतं. म्हणजे युरोपमध्ये खाडी बघा, जिब्राल्टर नावाची, ती पोहून जाणं फार कठीण आहे. कठीण खडकांची अशी खाडी, म्हणून कठीण खडकांचा असा रॉक ऑफ जिब्राल्टर असं इंग्रजांनी या किल्ल्याला संबोधित केलं होतं. आता बघा, हा किल्ला जो आपण पाहणार आहोत हा पूर्णपणे एक बेटावरचा किल्ला आहे. एक बेट होता, आयलंड होता, त्याच्यावरती बांधलेला हा किल्ला आहे.
याला जो दगड वापरलेला आहे तो जांबा दगड आहे. हा बघा ओरिजिनल जांबा दगड आहे. जांबा दगड. ओके. याला बघा गुळ, चुना, शिस, राळ, काथ्या, हिरड्याची पानं आणि चिकटपणासाठी बेलफळ असं बाइंडिंग मटेरियल वापरलेलं आहे. ओके. पण हे बाइंडकाम जे अजूनही सुस्थितीत आहे, चांगल्या कंडिशन मध्ये आहे, टिकलेले औषध. आता बघा ह्याला वरच्या बाजूला काय काय ठिकाणी मेल आणि फिमेल, स्त्रीलिंगी आणि पुलिंगी ह्या प्रकारात इंटरलॉकिंग सिस्टीम मध्ये बसवलेलं आहे. ओके. म्हणजे बांधकाम टिकलं. याला चिलखती बांधकाम असं बोलतात बघा. आता बघा ह्या किल्ल्यावरती 4 सरदार होऊन गेले. पहिले होते सरखेल कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, संभाजी आंग्रे आणि शेवटचे सरदार होते आनंदराव धुळप. तर त्या आनंदराव धुळपांचा इथे अर्धा किलोमीटरवरती वाडा आहे बघा. त्या धुळपांच्या वाड्यात जाणारं समुद्राखालून 1.25 किलोमीटर वळवत नेलेला एक भुयारी मार्ग आहे, तो आतल्या बाजूला आहे, तो आपण आतमध्ये पाहणार आहोत. आता बघा आपण ह्या समोरच्या दरवाज्यातून एंट्री केली. हा जीबीचा दरवाजा. जीबीचा दरवाजा म्हणजे आघाडीचा दरवाजा. इथे आपले आघाडीचे वीर उभे केलेले असायचे. खबरदार जर टाच मारून चाल पुढे चिंधड्या उडवीन रायऱ्या एवढ्या, एवढे आघाडीचे वीर इथे उभे केलेले असायचे. म्हणजे आताचे कॅप्टन. हा फर्स्ट एंट्रन्स आहे, इन्क्वायरी डोर आहे. इथे इन्क्वायरी करून पुढे सोडलं जायचं बघा. त्याला एक दरवाजा होता तिथे. हा, तो दरवाजा बंद केला की एक छोटा दरवाजा, त्याला दिंडी दरवाजा म्हणतात. ती देवडी जी दिसते तिथे आपले पहारेकरी बसलेले असायचे. ते इथून ते आत बाहेर येजा करते दिंडी दरवाजा. समोर बघा हे वरती होल दिसायला जंगी म्हणायचं. मग आपण तिकडे बघितलं धनुष्य पाण्याने मारा गन पॉइंट आहेत. समोरच्या बाजूला हे चौकोन स्लोप सारखे दिसते, त्याला फांजी म्हणायचं. फांजी म्हणजे इथे तोफगाडे उभे केलेले असेल. हा, खाडीवरती जर आक्रमण करायचं असेल तर इथे तोफगाडे उभे केलेले. तोफेला बत्ती दिल्यानंतर तो व्हायब्रेशन मध्ये रिव्हर्स येऊन आणि त्याला स्लोप दिलेला. आता बघा या किल्ल्यावरती हे छोटे छोटे पॅचेस दिसतात येलो कलर मध्ये. तर हे नुसते बुजवलेले पॅचेस नाही आहेत समोर. तर हा तोफ गोळ्यांचा मारा झालेला 1718 साली. म्हणजेच ह्या किल्ल्यावरती सरखेल कान्होजी आंग्रे म्हणजे सरदार होते. त्यांच्या मुलीचं लग्न होतं. त्यांच्या मुलीचं नाव होतं लाडूबाई असं. विवाहप्रित्यर्थ गडावरील बरीचशी मंडळी बाहेर गेलेली होती. त्या संधीचा फायदा साधून इंग्रज गव्हर्नर वॉल्टर बून यांनी सतत 2 दिवस या खाडीवरून तोफांचा भडीमार केला होता. परंतु तोफ गोळे जे येऊन धडकले ते कापसाच्या बोळ्यासारखे येऊन धडकले. गडाची 1 इंचही तटबंदी आलेली नाही. नंतर हे पॅचेस बुजवले गेले. इंटरलॉकिंग मुळे त्याला काही झालं नाही. तोफ गोळे येऊन नुसते फुटायचे असे. हो ना. त्यानंतर हे पॅचेस बुजवले गेले. समोरच्या बाजूला हा दिसतोय, हा खाडीचा भाग. क्रेक म्हणजे खाडी. तिथून मुंबई गोवा मार्गावरती एक खारेपटण म्हणून गाव आहे. तिथपर्यंत विस्तारलेली ही 40 किलोमीटर मधली वाघोटांची खाडी अशी प्रसिद्ध आहे. पुढे जाऊन ती सुक नदीला मिळते. समोर बघा एक सुरूचं बन दिसतंय ह्या बाजूला. हे माडबन आहे, माडबनचं बीच आहे. त्याच्या पलीकडे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प तुम्ही ऐकला. म्हणजे त्या बाजूला बघा रत्नागिरी जिल्हा आहे, तिकडनं चालू. समोर राजापूर तालुका. आता आपण उभे आहोत हे देवगड तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्हा आहे बघा. खाडीमुळे डिवाइड झालेला आहे. इथनं पुढे आता सिंधुदुर्ग सुरू झालं का? सिंधुदुर्ग इथून. आता बघा ह्या किल्ल्याची अशी एक खासियत आहे, या किल्ल्याला समोरच्या बाजूने तिहेरी तटबंदी असलेला एकमेव किल्ला आहे. 3 प्रोटेक्शन वॉल आहे, 3 लेअर आहेत. त्याला चिलखती तटबंदी असं बोललं जातं. ही बघा ही खाडीकडे दिसते ही पहिली. आता आपण उभे आहोत ही दुसरी आणि ही समोर दिसते ही तिसरी. समुद्र सपाटीपासून या तटबंदीची जी हाईट आहे ही 36 मीटर आहे. याच्या आतमध्ये किल्ला आहे. चला पुढे जाऊन माहिती घेऊया. काही शंका असतील तर सर विचार. आपण गड किल्ले पाहतो तर प्रत्येक गडाची जी मुख्य प्रवेशद्वार जी असतात ही गोमुखी आकाराची असतात. हा गोमुखी आकार असलेला दरवाजा आहे. म्हणजे जोपर्यंत आपण पुढे जात नाही तोपर्यंत आपल्याला दरवाजा दिसतच नाही. बरोबर आहे. म्हणजे हा लपवलेला दरवाजा आहे. त्याची बघा प्रमुख 3 कारणं असतात. जर खाडीवरून जर तो गोळ्यांचा मारा झाला तर तो डायरेक्टली किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बसू नये. बरोबर. किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार तुटलं म्हणजे आपण किल्ला हारलो. दुसरं कारण म्हणजे ह्याला स्टेप आणि वळण दिलेले आहेत. त्या पायऱ्या सरळ सारख्या रेषेत नसून उंच लांब सकल अशा आहेत बघा, जेणेकरून हत्ती घोडे उंट ह्यांचा स्पीड कमी व्हावा आणि जी धडक आहे ती डायरेक्टली किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वार बसता कामा. तिसरं कारण म्हणजे जीबीच्या दरवाजातून जर शत्रू आतमध्ये घुसला तर त्याचं कन्फ्युजिंग व्हावं, दिशाभूल होईल की नेमकं आपल्याला जायचंय कुठे. वरती त्याला हे जंगी दिलेले आहेत. या जंगीमधून त्याला टिपायचं. हा बघा एक गनिमी गावाचा भाग आहे. गनिमी गावा जो आहे तो आपल्या मावळ्यांना सैनिकांना चांगल्या प्रकारे
पण शत्रू जर इथून घुसला आतमध्ये, शत्रू म्हणजे कोण, इंग्रज, पोर्तुगीज, डच, हम्म. तर ते इथून चढताना पळताना पडावेत, फुटावेत, रक्त बंबाळावे, हा एक उद्देश आहे. हम्म. तर हा एक गनिमी गावाचा भाग आहे. बरोबर. आता बघा तोफगोळ्यांचा जो मारा आहे तो डायरेक्टली ह्या तटबंदीपर्यंत झालेला आहे. इथे दिसत आहेत मार्क. पण किल्ल्याचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे ते अजून एक पुढे आहे. बरोबर. तर हा गोमुखी आकार असलेला दरवाजा आहे. आणि महाराजांचे बरेच किल्ले गोमुखी स्ट्रक्चरवर जातात. बरोबर. हा ना मुख्य दरवाजा. हे गडाचं मुख्य प्रवेशद्वार आहे, मेन गेट. हा बघा 1653 मधला दरवाजा आहे. हा पूर्णपणे सागवणी होता बघा. असा दरवाजा ह्या बाजूला होता, तो आता तुटलेल्या अवस्थेत आहे, तिथे काढून ठेवण्यात आलेला आहे. अच्छा, इकडे ठेवलाय का? समोर काढून ठेवला. हा. बघा दरवाजा पूर्णपणे बंद केलेला असायचा, लॉक केलेला. त्याला बघा इथून एवढ्या जाडीचा आडना किंवा आडसरी इथून दिसतो. तो तिकडनं ढकलला जायचा, त्याला इथे एक स्लॉट दिलेला ह्या बाजूला, इथे येऊन तो फसायचा. म्हणजे बाहेरून किती जोराची धडक झाली तरी किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार तुटत नव्हतं बघा. त्याला इथे खेळ दिलेले आहेत प्रोटेक्शनसाठी. हत्तीने जर धडक दिली तर तो जखमी व्हावा. इथे एक त्याला छोटा दरवाजा दिलेला आहे, त्याला दिंडी दरवाजा असं म्हणतात. इथून आपले सैनिक आत बाहेर ये जा करत असतात, तर हा दिंडी दरवाजा आहे. समोर बघा 2 भाग दिसतात आपल्याला या बाजूला, त्याला देवळ्या किंवा देवड्या असं म्हणायचं. इथे आपले पहारेकरी बसलेले असायचे पहारा देण्यासाठी. आताच हे वॉचमन केबिन वगैरे आपण म्हणू शकतो. देवड्या. सर वरचा जो भाग दिसतो आपल्याला हा नगारखान्याचा भाग आहे. अच्छा. हा, इथे सनई चौघडे नगारे वाजवले जायचे. म्हणजे किल्ल्यामध्ये एखादा आनंदोत्सव झालाय, युद्ध वगैरे जिंकले तर वेगळं म्हणजे, किल्ल्यामध्ये एखादी दुःखद घटना घडली तर सॅड म्हणजे, किल्ल्यामध्ये एखादी डिलेव्हरी वगैरे झाली तर वेगळं म्हणजे मेसेज पास करण्यासाठी ही जागा होती. तिथे सनई चौघडे नगारे वाजवले जायचे. नगारखाने नेहमी मुख्य प्रवेशद्वाराच्या वरतीच असतात. तर हा नगारखान्याचा भाग आहे. याचा एंट्रन्स जो आहे तो पाठच्या बाजूने, बॅक साईडने. समोर बघा आपल्याला एक दगडी छप्पर असलेली इमारत दिसते ही. तर ह्या दगडी छप्पर असलेल्या इमारती विजयदुर्ग किल्ल्यावरती तुम्हाला अजूनही चांगल्या कंडिशन मध्ये दिसतात. आता ह्याला दगडी छप्पर अशासाठी केलेलं आहे तर हे दारुगोळ्याचं कोठार आहे, म्हणून दारुगोळ्याचा याच्यावरती कुठल्याही प्रकारचा इफेक्ट होऊ नये म्हणून ह्याला दगडी छप्पर केलेला आहे. शत्रूचा जो पहिला मारा असतो तो दारुगोळ्याची कोठार उद्ध्वस्त करायचा, म्हणजेच रसद तोडणे. म्हणून दारुगोळ्याचा याच्यावरती कुठल्याही प्रकारे इफेक्ट होऊ नये म्हणून ह्याला दगडी छप्पर केलेला आहे. याला बघा वरच्या साईडने असं एल शेप मध्ये इंटरलॉकिंग सिस्टीम मध्ये बसवलं, एल शेप मध्ये. आता बघा ही हेमाडपंथी बांधकामात आहे, जसा गोवळकोंड्याचा किल्ला, गोल घुमट, कोल्हापूर संभाव्य मंदिर, पंढरपूरचं विठ्ठल मंदिर, हे हेमाडपंथी बांधकामात आहे. अशी 2 धान्याची कोठरं पुढच्या बाजूला आहेत, त्यालाही दगडी छप्परच केलेलं आहे. ही जी समोरची इमारत आहे अलबतखाना, हे पण हेमाडपंथी बांधकामात आहे. इथे बघा रायगडावरती ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस रायगडावरती सगळ्या लाकडी छप्पर असलेल्या इमारती होत्या. रायगड 10 ते 12 दिवस जळत होता. तो बोध घेऊन इथे दगडी छप्पर असलेल्या इमारती केल्या बघा. तर ही दगडी छप्पर असलेली दारुगोळ्याचा कोठार आहे. रखेल कान्होजी आंग्र्यांचा वाडा होता. अच्छा, तो समोरचा. हा, तो आता पडीक आहे, त्याचे फक्त अवशेष राहिलेले आहेत. समोर त्याचे एक बंद बुरुज आहे ह्या बाजूला, त्याला नर बुरुज असं म्हटलं जातं. हा सरळ तोफेचा प्रकार आहे, स्टेट कॅनॉन. यातून तोफ गोळा जो टाकला जायचा तो असा सरळ जायचा. किंवा पूर्णपणे पंचधातूमध्ये आहे. त्याला पाठीमागे लॉकिंग दिलेलं आहे, पाठीमागे त्याला वाद दिलेले आहे, ते बारक होल दिसते. अशीच एक बांगडी तो पुढच्या बाजूला आहे, त्याचं विस्तारीकरण आपण पुढे समजावून घेऊ. ओके. हे बघा, ह्या एक खलबत खाना. आता ही आपण वास्तू पाहतोय त्याला खलबत खाना असं म्हणतात. खलबत खाना, खलबती करणे म्हणजे गुप्त चर्चा करणे, प्रायव्हेट डिस्कशन, सिक्रेट डिस्कशन, कॉन्फरन्स रूम आहे. आणि खलबत खाणे नेहमी आपल्याला राजधानीच्या किल्ल्यावरती पाहायला मिळतात. आपली पहिली राजधानी राजगड, दुसरी रायगड, तिसरी म्हणजे हा स्वतंत्र भाग आपल्याला इथे अशासाठी पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 साली या विजयदुर्ग किल्ल्यावरून भारतीय आरमाराची स्थापना केली. म्हणून महाराजांना भारतीय आरमाराचे जनक असं म्हटलं जाते, फादर ऑफ इंडियन नेव्ही. आणि त्याचे जे आरमार प्रमुख जे होते हे सरखेल कान्होजी आंग्रे. सरखेल ही त्यांची पदवी आहे बघा. अच्छा, पदवी आहे का ती? हा, ऍडमिरल.
ओके ओके. आता बघा इथे आवाज घुमतोय, ते पूर्णपणे इको साऊंडचा वापर करण्यात आला. राईट. पूर्वीच्या काळी माईक सिस्टीम नव्हती. हां. तिथे बघा ह्याला जो दगड वापरलेला आहे तो पूर्णपणे पोकळ दगड आहे. अच्छा. दगड घ्यायचा, तो शिशाच्या लेडीने वाजवून बघायचा. पोकळ असेल तो इथे वापरायचा, सॉलिड असेल तो बाहेर वापरायचा. त्याला ॲस्टरलेट म्हणजे चुनखडीचा लेप दिलेला आहे. थोडंसं गारवा वाटतं बघा आपल्याला. व्हेंटिलेशनसाठी 2 विंडो दिल्या आहेत 2 साईडला. समोरच्या बाजूला दरवाजा आहे. हा दरवाजा पूर्णपणे बंद केलेला असायचा. अच्छा. बाहेर द्वारपाल बसलेले असायचे आणि आतमध्ये गुप्त चर्चा चालायची. म्हणून खलबतखाने नेहमी आपल्याला राजधानीच्या किल्ल्यावरती पाहायला मिळतात. बाकी इतर सदर वगैरे जे आहे ते इतर किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे इथं हळू जरी बोललं तरी येतं, ऐकू येतं. पूर्ण बंद असायचं. मग बाहेर आवाज जात नव्हता. बरोबर. बाहेर आवतात. मार्ग दिसतोय बघा. अच्छा. हां. ह्या बाजूला. हा, तर ह्या मार्गातून ह्या किल्ल्याच्या बाहेरच्या तटाबंदीला 20 बुरुज आहेत. किती? 20. आतल्या बाजूला 7, अशी 27 बुरुज आहेत. अच्छा. आता आपण बाजूला दारुगोळ्याचं कोटर पाहिलं बघा. तर इथून घोडे पळत होते बघा, घोडे पळत होते. अच्छा. हा, आता आपण असं एक इमेजिंग करूया की आपण 16व्या शतकात आहोत. आपण 16व्या शतकातले मावळे आहोत. इथे युद्ध सदृश्य परिस्थिती चालू आहे. इथून आपण घोड्यावरती स्वार आहोत. आपल्या हातात ढाल, तलवार, भाले, दानपट्ट वगैरे आहे आणि आपण इथून घोड्यावरून चाललोय. त्याचं कारण असं आहे की हा मार्ग जो आहे तर ह्या मार्गातून त्या 20 बुरुजाला रसद पुरवून दारुगोळ्याची हा मार्ग परत त्या दारुगोळ्याच्या कोटराकडे येऊन संपतोय. हा, उद्या तुम्ही विदाऊट जायला आलेत आणि ह्या मार्गातून गेलेत तर ह्या 20 बुरुजाला फिरून बाहेरची तटाबंदी फिरून तुम्ही त्या परत दारुगोळ्याच्या कोटराकडे येऊन थांबताय. तर हा रसद पुरवण्यासाठी मार्ग होता, सप्लायसाठी. इथून घोडे पळायचे. किती उंचावर आलोत बघा. आता आपण खाली होतो तिकडे. आता किती उंचावर आलोत बघा. आता आपण उभे आहोत. हा सगळ्यात उंचावर असलेला टेहळणी बुरुज आहे, वॉच टॉवर. इथून टेहळणी गेली आहे, इथून वॉच टॉवरला जायचं बघा. समोर बघा खाडीचा भाग दिसतोय. समोर ही तिहेरी तटबंदी आहे. या बाजूला फर्स्ट एंट्रन्स, जीबीचा दरवाजा. या बाजूला मुख्य प्रवेशद्वार आहे, मेन गेट. हा बघा इथे घोडे पळण्याचा मार्ग आहे. खालून वरचं जर आक्रमण पाहायचं असेल तर हा सगळ्यात उंचावर असलेला टेहळणी बुरुज आहे बघा. तर प्रत्येक गडाच्या पायथ्याशी मारुतीचं मंदिर हे प्रेरणास्थान आहे. गडावरती शिवलिंग, महादेवाचं मंदिर आणि गडावरती भवानी मातेचं मंदिर पाहायला मिळतं. हे महाराजांचे किल्ले आहेत. हो ना. आता बघा ह्या शिवलिंगाची एक आख्यायिका आहे. इथे जे सरखेल कान्होजी आंग्रे म्हणून सरदार होते ते निश्चित शिवभक्त होते, शंकराचे भक्त होते. अच्छा. बरोबर. इथून 40 किलोमीटर अंतरावरती कुणकेश्वर म्हणून गाव आहे. तिथे कुणकेश्वराचं मंदिर आहे, दक्षिण काशी असं म्हणतात. दर सोमवारी ते इथून पायी चालत कुणकेश्वराच्या दर्शनाला जायचे. अच्छा. कालांतराने त्यांना थकवा आला. त्यांनी कुणकेश्वराकडे प्रार्थना केली. कुणकेश्वराने त्यांच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की ह्या जागेवरून 2 तोफा डाग. तोफा जिथे जाऊन धडकतील तिथे मी स्वयंभू आहे. इथून तोफा डागल्यानंतर इथे 1.5 किलोमीटर अंतरावरती त्या तोफा जाऊन धडकल्या. तिथे खाली असं डोंगरात उत्खनन केलंय. तर डोंगराच्या पायथ्याशी स्वयंभू रामेश्वराचं शिवलिंग, त्याच्यावरती शिवकालीन रामेश्वराचं मंदिर आहे. त्याच्यावरती पेशवेकालीन भिंतीचित्र आहे. बाजूला सरखेल कान्होजी आंग्रेंचे पुत्र संभाजी आंग्रेंची समाधी आहे. मंदिर पाण्यासारखं शिवकालीन आहे. जाताना दर्शन करून रामेश्वर गावात येते. रामेश्वर इथून 1.5 किलोमीटर अंतरावर तुम्हाला पोलीस स्टेशन लागेल. समोर हायस्कूल आहे, समोर रामेश्वराचं मंदिर. म्हणजे आता तिकडनं आलो मी. इथे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 1 मे या दिवशी ध्वजारोहण केला जाते, तिरंगा फडकवला. ओके. असे 2च किल्ले आहेत, दिल्लीमध्ये लाल किल्ला आणि महाराष्ट्रात विजयदुर्ग किल्ला. चला सर वरती जाऊन माहिती घ्यायची. हे बघा आता आपण हा जो विजयदुर्ग किल्ला पाहतोय हा पूर्वी जलदुर्ग प्रकारातला होता, सी फोर्ट होता. हा चारी बाजूने पाण्याने घेरलेला होता. पूर्वी या किल्ल्याचं नाव होतं घेरिया असं. इंग्रजांना घेरी सांडणारा असा हा घेरिया. शेवटपर्यंत हा किल्ला इंग्रजांना जिंकता आलेला नव्हता. पण त्याने या किल्ल्याला रॉक ऑफ जिब्राल्टर असं संबोधित केलं होतं. त्याचं कारण असं आहे, ह्या बाजूला बघा 40 किलोमीटर मधली ही वाघोटांची खाडी आहे. समोर बघा अरबी समुद्र आहे. ह्या बाजूला अरबी समुद्र आणि खाडी हा पूर्णपणे पाण्याने घेरलेला होता.
समोर बघा एक तटबंदी दिसते आपल्या निळ्या कलरच्या छप्परच्या समोर. हां हां. हा तो पडकोट खुष्क आहे. तो खुष्कीचा मार्ग आहे समुद्राकडे जाणार अच्छा जवळचा. अच्छा. त्या तटबंदीपासून पुढे ती जेटी दिसते बघा. त्या जेटीपासून फुल डीप कॅनॉल सारखं पाणी होतं, कालव्यासारखं. त्याच्यावरती एक लाकडी ब्रिज होता, उडान ब्रिज, साकव म्हणतात त्याला. तो सकाळी सूर्योदयापूर्वी टाकायचा, संध्याकाळी सूर्यास्तानंतर काढून घ्यायचा, असा एक नियम होता. म्हणजेच किल्ल्याची रसद तोडली जायची. मग पूर्वी पाण्याने घेरलेलं, तर पूर्वी या किल्ल्याचं नाव होतं घेरिया. असं छत्रपती शिवाजी कॅलेंडर वर्ष विजय संवत्सर म्हणून महाराजांनी या किल्ल्याचं नामकरण विजयदुर्ग असं केलं. अच्छा, म्हणून नाव विजयदुर्ग. पूर्वीचा घेरिया इंग्रजांनी रॉक ऑफ जिब्राल्टर समोर केलं, महाराजांनी किल्ल्याचं नामकरण विजयदुर्ग असं केलं. समोर खाली एक मंदिर दिसते आपल्याला, हे वाला. हा, हे बलभीम मारुतीचं मंदिर आहे. ओके. त्या मंदिरात, ते मंदिर त्या काळापासून आहे. मंदिराचा ढाचा बघा, खालचा जो आहे तो मंदिराचा आहे. असा जो गोल घुमटाकार आकार दिला त्याला तो मशिदीचा आहे. हा एक गनिमी काळाचा आहे. पूर्वीच्या काळी मुस्लिम सत्ता ज्या होत्या, हिंदूंची मंदिर उद्ध्वस्त करायचे, म्हणून मंदिर आहे की मस्जिद हे समजलं नाही, लांबून समजलं पाहिजे. म्हणून हा एक गनिमी काळाचा आहे, जाताना दर्शन करू शकतो. त्या निळ्या कलरच्या छप्परच्या मागे एक्झॅक्टली गोड्या पाण्याची विहीर आहे बघा खाली. अच्छा. हा, तर गडाच्या पायथ्याशी एक आणि गडावरती 4 अशा 5 गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. पूर्वीच्या काळी पाण्याचं स्तोत्र बघून किल्ले बांधणी केली जायची. तर ती गोड्या पाण्याची विहीर आहे. हा बघा, हा पराकोटीचा दरवाजा, पण समुद्राकडे जाणारा जवळचा दरवाजा. आपण आलो तो फर्स्ट एंटर, जेबीचा दरवाजा. हा बघा, त्याला प्रोटेक्टेड बुरुज आहे. हा सरखेल काढून जांगरेचा 2 मजली वाडा होता बघा. अच्छा. हा, इथे काढून जांगरे आहे. हा 2 मजली सरखेल काढून जांगरे, त्याचे आता अवशेष राहिलेले आहे. आता पडीक आहे. समोर जायचं असेल जाऊन या. चला, या वाड्यातनं इकडनं पलीकडचा व्ह्यू दिसतोय. हे काय घोडी पळायची जागा आणि इकडचा असा व्ह्यू दिसतोय अरबी समुद्राचा. 2 मजली होता हा पहिला. हा, एकांवरती. हो, बरोबर. बोट टोटल बंद आहे वरून खालून. ओके. त्याला नर बुरुज असं म्हटलं आहे. नर बुरुज. इथून हा मार्ग पुढे बंद आहे, तर आपल्याला इथूनच मागे जायचं. म्हणजे असं का बरं हा बंद का? पूर्वीच्या काळी नरबळीची प्रथा होती अच्छा. वगैरे याच्यात टाकले जायचे असं. अच्छा, याच्या आतमध्ये. म्हणजे आतमध्ये आहे तसं का पोकळ असं? पण तो वरून बंद आहे, सगळीकडून बंदच आहे. ओके, असं आहे का? रहस्य काय सांगता येणार. हो, हे बघा, हे आहे इथनं जो मेन दरवाजा आहे त्याला आडणं ढकलायची इथून लाकडी आणि पलीकडच्या हॉलमध्ये हे करायचे, म्हणजे लॉक करायचे. आणि हे आहे दारुगोळ्याचं कोठार. चला, ह्याच्या आतमध्ये जाऊन येऊ. हे कौलारू दिसते, दगडी बांधकाम आहे. हे बघा, एवढंच आहे. दारुगोळ्याचं कोठार. भोजऱ्यांच्या काळातला किल्ला आहे. अच्छा, हे तो. ओके. हा, त्यानंतर हे बाहेरचं जे विस्तारीकरण आहे 12.5 एकर मध्ये महाराजांनी केलेलं आहे. बाहेरच्या बाजूला 20 बुरुज आणि आतल्या बाजूला 7. हा बघा, हा समोर दिसतोय हा वॉच टॉवर आहे, टेहळणी बुरुज. असे 7 बुरुज आतल्या बाजूला आहे आणि 20 बुरुज बाहेरच्या बाजूला आहे. हो, मग तुम्हाला बोललो मी, घोडे पळत होते तिकडून. तर हे दारुगोळ्याचं कोटरा, इथून दारुगोळ्याची रसद घ्यायची, त्या मार्गातून घोडे पळत होते. त्या मार्गातून ह्या बाहेरच्या तटबंदीला 20 बुरुज आहेत. त्या 20 बुरुजाला दारुगोळ्याची रसद करून हा बघा घोडे पळण्याचा मार्ग आहे वरचा. तिथून ते घोडे खाली उतरत बाजूलाच घोड्यांची पाग आहे, घोड्यांचा तबेला, हॉर्स टेबल, तिथे ते घोडे पार्क केले जायचे. हा बघा, हा वरचा जो मार्ग आहे तो वरती नगारखान्याकडे जातो. तो नगरखान्याचा एंट्रन्स आहे बॅक साईड. दुसरी इमारत आहे ती वाली. तर ह्याला दगडी छप्पर असण्यासाठी केलेलं आहे. तर हे धान्याचं कोठार आहे. अच्छा, अशी 2 धान्याची कोठार ह्या बाजूला आहे. तिसरं जे आहे ते आतल्या बाजूला आहे, भोजरांच्या काळातलं. बघा, शत्रूचा जो दुसरा मारा असतो तो धान्याची कोठार उद्ध्वस्त करणे, म्हणजेच अन्नधान्याची रसद तोडणे, जेणेकरून सैनिक उपासमारीने शरण येते. आता बघा, हे जेवढं वरती दिसते तेवढंच खाली पण.
त्याला इथे व्हेंटिलेशनसाठी विंडो दिलेली आहे. हो ना? म्हणून दारुगोळाचा याच्यावरती कुठल्याही प्रकारचा इफेक्ट होऊ नये म्हणून त्याला स्लोप दिलेला आहे, दगडी छप्पर केलेला आहे. पूर्वीच्या काळी ते 1-1 वर्ष तह पडायचं बघा, म्हणून 3-3 वर्ष पुरेल एवढा धान्य साठा केला जायचा. हे बघा, एक धान्याचं कोटर ह्या बाजूला आहे, त्याचा एंट्रन्स इथे आहे. दुसरं जे आहे ते समोर आहे ह्या बाजूला साईडला. इथे बघा आपल्याला एक मार्ग दिसतोय, ह्याला टनल किंवा भुयारी मार्ग असं म्हणतात. चोर रस्ता. हा भुयारी मार्ग जो आहे तो डायरेक्ट खाडीकडे जातोय. अच्छा. समोरच्या बाजूला खाडीचा भाग आहे. समोर जहाज उभी केली जायची, तिकडनं छोट्या बोटीने धान्य इथपर्यंत आणलं आणि ह्या भुयारी मार्गातून ते आतमध्ये लोड केलं जायचं. हा पूर्णपणे खाडीकडे जाणारा भुयारी मार्ग. आता बघा वरच्या बाजूला एक झडप होतं, ते खोर दिसतंय बघा, ते लॉकिंग आहे वरती. अच्छा. ते झडप बंद केलं की हा मार्ग पूर्णपणे बंद होऊन जायचा, म्हणजे कोणाला कळायचं पण नाही असेल म्हणून. खालच्या बाजूला याला ह्या बेटावरचा ओरिजिनल दगड ठेवलेला आहे दोन्ही साईडने. अच्छा. त्याला एक दुसरा दगड लावून दिला की हा मार्ग पूर्णपणे बंद. तर हा पूर्णपणे खाडीकडे जाणारा भुयारी मार्ग. खाली आहे का तो दगड? हो, खाली आहे. आपल्या वरती वरून चला आता भुयारी मार्ग बंद राहणार. बघा, हा हे खाडीकडे निघतो हा रस्ता. हे बघा, इकडून चोर दरवाजातून आलो या खाडीकडे येतो रस्ता. इकडनं रस्त्यात पोचवायचे, अन्नवरती पोचवायचे. या किल्ल्यातला मुख्य भुयारी मार्ग आहे. अच्छा. त्याचं कारण असं आहे, हे बाजूला दारुगोळ्याचं कोटर आहे, समोरच्या बाजूला युद्धाचा बुरुज आहे, टेकिंग टावर. त्या युद्धाच्या बुरुजाला दारुगोळ्याची रसद पुरण्यासाठी हा भुयारी मार्ग होता. आता आपण या भुयारी मार्गावर उतरलोय, इथे आपल्याला गारवा महसूस होतो, थंडावा. येस, बरोबर आहे. हा, त्याचं कारण आहे इथे क्रॉस व्हेंटिलेशन दिलेलं आहे. इथून बघा थंड हवा आतमध्ये येते. आत लावून बघा. हा, ती फिल्टरवरून इथे त्याला आउटलेट दिलेलं आहे, इथून ती बाहेर जाते. इथे प्रकाश परावर्तित होते बघा. समोरच्या बाजूला सूर्योदय होतोय, त्या बाजूला सूर्यास्त होतो, म्हणजे इथे प्रकाश परावर्तित होतो. हा दगड थंड व्हायला पोकळ दगड आहे, याला ॲस्टरलेट म्हणजे चुनखडीचा लेप दिलेला. बरोबर आहे. हा, थंडी ही स्वतंत्र व्यवस्था अशासाठी केलेली आहे. सायन्स का आपल्याला सांगते की आपल्याला वरच्या बाजूला गारवा पाहिजे, भुयारी मार्गात आपल्याला गरम व्हायला पाहिजे. इथे तसं नाही. आता हा जो भुयारी मार्ग होता तो समोर युद्धाचा बुरुज आहे, अटॅकिंग टावर. त्याला दारुगोळ्याची रसद पुरवण्यासाठी हा मार्ग होता. म्हणून दारुगोळ्याचा कुठल्याही प्रकारचा स्फोट होऊ नये म्हणून ही व्यवस्था केलेली आहे. अच्छा. आता आपण ह्या मार्गातून जाऊन त्या बुरुजाची माहिती घेऊया. पायऱ्या पण उंच होते, वरती खाली वाकून जायचं. हा, ह्याचं पण मागे काहीतरी कारणच आहे. हे अशा बनवायचं आणि वरती. हे बघा मित्रांनो, ह्या पायऱ्या भरपूर खड्या आहेत आणि एवढाच भाग आहे, वाकून जावं लागतं. इथून सरळ जातात. आपण जे छोटे छोटे होल पाहिलेत बघा, हो, ते जंगी मारामारी, जंगी लढाई शब्द प्रयोग ऐकला असेल तुम्ही. त्यातला जंगी म्हणजे बंदुकीने मारा करण्यासाठी किंवा धनुष्य मारा करण्यासाठी. तर हे गन पॉइंट आहेत बघा, ते बाहेरून आपल्याला चौकोन दिसतात. तर हे आहेत बघा, एका जंगीमध्ये 3 ते 4 ठिकाणी अँगल दिलेला आहे. ओके, 1 2 पण होते, 3 आणि 4. बरोबर. काय म्हणजे टेक्निक होतं त्यावेळेस. हे बघा, ह्या जंगीतून बघितलं डायरेक्ट जीबीचा दरवाजा दिसतोय. बरोबर. इथे मोठ्या जंगी दिलेल्या आहेत, त्याचा 3 प्रकारे उपयोग व्हायचा. गडावरचं पावसाचं पाणी पास होण्यासाठी, व्हेंटिलेशनसाठी, आणि हे गन पॉइंट म्हणून पण आहे. त्या मोठ्या
या इकडच्या खाली. हां ह्या वाल्या हा हां पाऊस फांजी म्हणतो. ही फांजी आहे. पावसाचं पाणी पण जायचं. ही समोरची फांजी आहे. हो ही तर अशा जंगी आणि फांजी प्रत्येक बुरुजावरती तैनात केलेल्या आहेत. आता हा एकमेव बुरुज जो आहे तो ह्या किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर असलेला एकमेव बुरुज आहे. समोरच्या तटबंदीच्या बाहेर असलेला एकमेव बुरुज आहे. हो बरोबर. त्याचं कारण असं होतं की हा भारतीय आरमाराच्या राजधानीचा किल्ला होता, इंडियन नेव्हीच्या राजधानीचा. म्हणून ही स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे बघा. ही तिहेरी तटबंदी आणि हा बुरुजाची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. तर बघा ह्या बुरुजावरून या किल्ल्याच्या समोरच्या बाजूला चारी बाजून प्रोटेक्शन होतं, संरक्षण होतं. आता आपण गेलो ती धान्याची कोटर ह्या बाजूला आहेत. इथे जर दगाफटका झाला तर इथून त्याला संरक्षण होतं. खाडी लांब पडते, इकडे खाडी जवळ पडते बघा. खाडीवरती जर आक्रमण चढवायचं असेल तर इथून त्याला आक्रमण करता येईल. इथून बघा तिहेरी तटबंदी आहे यामध्ये. त्या तिहेरी तटबंदीला संरक्षण आहे. समोर बघा इकडे जीबीचा दरवाजा आहे, फर्स्ट एंट्रन्स. इथून त्याला संरक्षण होतं. हो इकडनं मेन गेट आहे, मुख्य प्रवेशद्वार. इथून त्याला संरक्षण होतं. आता बघा ह्या बुरुजावरती 6 फांजी तैनात करण्यात आल्या. किती? 6. ही बघा पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि ही 5वी आणि ती 6वी. प्रत्येक फांजीवरती 2 तोफा लोड केलेल्या होत्या. म्हणजे 6 फांजीवरती 6 × 2 = 12. 6 फांजीवरती 12 तोफा लोड केलेल्या होत्या. म्हणून ह्या बुरुजाचं नाव होतं खूप लढा तोफावारा. खूप म्हणजे जास्त, खूप लढा तोफावारा असं या बुरुजाचं नाव होतं. बघा तिकडे जर दगाफटका झाला तर इथून त्याला संरक्षण होतं. इथे खाडीवरती आक्रमण करता होतं. इथे तिहेरी तटबंदी आहे, इथून त्याला संरक्षण होतं. बरोबर. इथून बघा जीबीचा दरवाजा त्याला संरक्षण होते, मेन गेटला संरक्षण. बरोबर. खूप लढा तोफावारा असं या बुरुजाचं नाव. बघा ना मित्रांनो, काय म्हणजे टेक्निक येतं. विचार बघा, इकडनं तो त्या दरवाजाला सेफ करण्यासाठी हे 3 इकडचे खाडीवरती, इकडनं आक्रमण रोखण्यासाठी हा दारुगोळा एकच नंबर मित्रांनो. आता आपण गेलो ती धान्याची कोटर तिकडे गेली, तो बघा तो भुयारी समोर. हा तो मगाशी तिकडे गेलो, तो राईट गेली वाटतं, इथे होती काय. तर गणिमी कावा जो काय आहे तो आपल्या मावळ्यांना, सैनिकांना चांगल्या प्रकारे अवगत होता. कसं कुठून पळायचं. जर शत्रू आतमध्ये घुसला तर त्याच्यासाठी ही व्यवस्था होती बघा. त्याला की स्टोन दिलेले आहेत, दगडी चावी. त्याच्यातला एक जरी की काढला, चावी काढली तर हा मार्ग पूर्णपणे कॉलॅप्स होईल, अशी व्यवस्था आहे बघा. हो ना. तर ही दगडी चावी आहे आणि इथून वाकून जायचं आहे आपल्याला. त्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे. पाहिली असेल. हा पहिली. त्याच्यावरती एक शब्द प्रयोग आहे बघा. चला सदरेवरती या. त्यांना सदरेवरती या. आता आपल्या सदरेवरती जायचं. सदर म्हणजे राज दरबार. इथे दरबार हॉल आहे. त्याच्या आधी बघा हा जो भाग दिसतोय आपल्याला, त्याला फड म्हणायचं. फड. अच्छा. फड म्हणजे तमाशाचं फड वगैरे नाही, तो नाही. तर त्या काळी इथे फडवणीस, चिटणीस, कुलकर्णी, अच्छा, कारकून लोक बसलेले असायचे. अष्टप्रधान मंडळ. म्हणजे बाहेरून येणारे मॅसेज इथे घ्यायचे, ते सदरेवरती पास करायचे आणि इथल्या ते त्यांना मेन गेटच्या बाहेर काढायचं. तर हा फडाचा भाग आहे बघा. अच्छा. आता आपण याला रिसेप्शन वगैरे म्हणू शकतो. ऑफिस. चला आपण आता राज दरबारात चाललोत. आता आपण ही जी वास्तू पाहतोय याला सदर म्हणतात. सदर. सदर म्हणजे हा राज दरबार होता बघा. दरबार हॉल आहे. बघा त्या खांबाकडे सिंहासन होतं समोर, गादी तिकडे. हा, तिकडचं संभाषण इथपर्यंत ऐकायला येतं पूर्णपणे. तिथे हळू आवाजात जरी कुजबूज झाली, एखादा षडयंत्र रचलं जाते तर ते लगेच समोर समजवतं बघा. हा बघा पूर्णपणे रॅक ट्रँगल मध्ये आहे, आयताकृती. असा 17 मीटर, असा 55 मीटर आहे ना. त्याच्या वरती बघा माडी होती. माडी म्हणजे फर्स्ट फ्लोअर. हे बार दिसत बघा, या तोळी आहे. हो ना. ह्याच्यावरती खापऱ्या किंवा नळ्यांचं छप्पर होतं. अच्छा. हा पूर्णपणे बंदिस्त होता. इथे इको साऊंडचा वापर करण्यात आलेला आहे. पूर्वीच्या काळी माईक सिस्टीम नव्हती. इथे बघा काही रहस्य लपलेली आहेत. मराठी मूवी
किल्ला पिक्चरची शूटिंग इथे झालेली आहे. अच्छा, इथं झाले ना. हा, ती 4 मुलं येतात हो, खाली हो. जीबीच्या दरवाजाकडे सायकल उभ्या करतात. हो बरोबर. इथे येऊन कान लावता असा एक सीन आहे. आता आपण 2 भुयारी मार्ग पाहिले बघा. हां तिथे ती मुलं अडकलेली दाखवलेली आहे. हां. अच्छा अच्छा. सर सेनापती हंबीरराव मोहितेचं शूटिंग या किल्ल्यावरती झालेलं आहे. ओके. आता आपण खूप लढा तोफा पाहिला 12, तिथे लढाई दाखवलेली आहे. आणि इथे ह्या सदरेचं पण शूटिंग आहे. अच्छा अच्छा. आपण जर रायगड किल्ला पाहिला असाल तर रायगडावरती पण सेम पद्धत आहे. इथे जरी कागदाचा तुकडा फाडला, तरी आवाज येतो. माचीची तिली जरी ओढली, तो समोर ऐकायला जातो. इथे काही रहस्य लपली आहेत ती मी तुम्हाला करून दाखवणार आता. तुम्ही त्या खांबाकडे जायचं आहे. अच्छा. आपण सिंहासनावर बसलो असं इमेजिंग करा, कल्पना करा. हां मी काही गोष्टी तुम्हाला करून दाखवतोय, तुम्हाला ऐकायला येतात का मला सांगायचं. ठीक आहे. चला आता मित्रांनो पलीकडे जाऊ तिकडे, आणि तिकडे जाऊन आवाज येते का बघू. आता गाईड काका मागेच थांबलेत, तिकडून ते काहीतरी बोलतील हळू आवाजात, ऐकू येते का बघू आता. चला. हो, चुटकी झाला. हो हो, ऐकू आलं. छत्रपती, जय भवानी, जय शिवाजी, म्हणजे बरंच काही येते, ऐकू येते. हां, त्यावेळेस तर काय असेल, एकच नंबर आहे. म्हणजे आवडलं मला हे. पोकळ दगड आहे. हां, तुम्ही एकदम बारीक आवाजात बोललात नाही का, तरी पण येत होतं ऐकू क्लिअर. आता याच्यात हवेचा वगैरे इफेक्ट आहे, हां तरी पण आवाज आला आला आला. आता याच्यात फक्त ऐकू यायचं नाही म्हणजे लोकांना, पण मला ऐकू आला. हां, नाही पण तुम्ही ते इथून पण करू शकता. या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्यक्ष येऊनच अनुभवायच्या असतात. बघा कॅच करा तुम्ही. शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे, जय जिजाऊ, हर हर महादेव. ही घोड्यांची पाग आहे बघा. अच्छा, ही आहे घोड्यांची पाग. घोड्यांचं तबेला, हॉर्स टेबल. हां, इथे घोडे पार्क केले जायचे. ओके. म्हणजे बाहेरून येणारे घोडे सुद्धा इथे इथेच. आणि आतले घोडे सुद्धा इथे. ही स्वतंत्र व्यवस्था बघा सदरेच्या बाजूला केली आणि मेन गेटच्या बाजूला केली. म्हणजे बाहेरच्या माणसाला किल्ल्याच्या आतमध्ये जी काय संपत्ती आहे हे समजलं नाही पाहिजे, म्हणून ही स्वतंत्र व्यवस्था मेन गेटच्या बाजूला केलेली आहे. तर ही घोड्यांची बाग आहे. ओके. इकडनं बघता येईल का आतमध्ये? हो, इथे आतमधून जाऊ. नाही, इकडून नाही ना, आतूनच येऊ का? ही बघा, ही आहे घोड्यांची पागा. इथे घोडे वगैरे पार्क केले जायचे त्या काळी. बघा, प्रचंड मोठी जागा आहे ही घोडे बांधण्यासाठी, ठेवण्यासाठी. दोन मजली इमारत दिसते बघा या बाजूला. त्याला फर्स्ट फ्लोर आहे, सेकंड फ्लोर आहे. अशी जी एक इमारत पुढच्या बाजूला आहे ती एक मजली आहे, त्याला फर्स्ट फ्लोर आहे. ह्याला बघा माडी म्हणतात. माडी माडी म्हणजे हा त्या काळातला राणी वसा आहे. सरदार लोकांच्या राण्यांना राहण्यासाठी राणी महल. त्यासाठी बघा समोर एक तुळशी वृंदावन दिले ह्या बाजूला.
अच्छा हे वाला हां त्याच्या समोर एक हौद आहे, हां त्या हौदातलं पाणी घ्यायचं, हं, तुळशीला घालायचं आणि माडीवरती जायचं. हं. हा त्या काळातला राणी महल आहे. हा समोर एक तटबंदीला भुयारी मार्ग जातो बघा, हा वाला ह्या बाजूने हां पुढच्या तटबंदीला. हां हां चला आता आपले जर सगळे पॉइंट्स फिरून झाल्यानंतर हं, तुम्हाला जर तटबंदी फिरायची असेल हं, तर ह्या राणी महल मधून जायचं, हं, खाली उतरायचं, हं, पूर्ण तटबंदी फिरून तुम्ही हं. दारुगोळ्याच्या कोटरात येताय. अच्छा एक 15 ते 20 मिनिटं जातील. हं, आता तुम्ही शूटिंग करता म्हणजे अर्धा तास पण लागू शकतो. अच्छा असे आपल्याला ही समोरची हां हे 1195 ते 1205 मधला हा भोजांच्या काळातला 5 एकर मधला किल्ला आहे. अच्छा हा वाला होला. त्यानंतर हे बाहेरचं जे विस्तारीकरण आहे ते 12.5 एकर मध्ये महाराजांनी केलेलं आहे. बाहेरच्या बाजूला 20 बुरुज हं, आणि आतल्या बाजूला 7. हं, टोटल किल्ल्याचा परिसर आहे 17 एकर 1 कोटी सुट्टे. आता बघा समोर दिसतोय तो बुरुज, हा हं, असे 20 बुरुज बाहेरच्या बाजूला आहे. हं, होला. ही समोर घोडे पळण्याचा मार्ग आहे, बाहेरची तटबंदी. हं. प्रत्येक बुरुजाला ज्या ज्या सरदारांनी बुरुज लढवला त्या सरदारांची नावं दिली. नाव दिलेले आहेत का? गणेश बुरुज, सर्जा बुरुज, शिंदे बुरुज. अच्छा होला. हे प्रत्येक बुरुजाला वेगवेगळी नावं आहे. तो वाला ते याला निशाण टेकडी असं म्हणतात. हां म्हणजे महाराजांनी किल्ला सर करून घेतला त्यावेळेस महाराजांच्या हस्ते इथे ध्वज फडकवला गेला होता. हं, होला. म्हणजे मराठ्यांचा झेंडा 7 समुद्राकार दिसला पाहिजे. हं, ध्वजविजयाचा उंच धरारे, उंच धरारे, उंच धरारे. हं, हं, मराठ्यांचा झेंडा 7 समुद्रापार दिसला पाहिजे म्हणजे एवढ्या उंच टेकडीवरती हं, महाराजांच्या हस्ते ध्वज फडकवला गेला होता. हं, असे 2च किल्ले आहेत महाराष्ट्रात हं, जिथे महाराजांच्या हस्ते ध्वज फडकवला गेला. हं. पहिला होता स्वराज्याचं तोरण बांधलं तो तोरणा तोरणा आणि दुसरा विजयदुर्ग. हां हा या किल्ल्यावरती महाराजांच्या हस्ते ध्वज फडकवला गेला. बाकीचे किल्ले हं, ज्यांच्या ज्यांच्या सरदारांनी बांधले हं. त्यांच्या सरदारांच्या हस्ते ध्वज फडकवला गेला. तोच तो खांब ना हां आता हा जो खांब दिसतो हा लोखंडी खांब हां हा गव्हर्नमेंटचा आहे. अच्छा ते घर आणि तो खांब हां हां हे समुद्रावरती ज्यावेळेस वादळसदृश्य परिस्थिती असेल हां त्यावेळेस मच्छीमारांना इशारा देण्यासाठी हां इथून बावटा दाखवला जातो. अच्छा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर ज्या वादळ ज्या तीव्रतेचं असेल. हं, हं, हं. त्याचा वापर आता ते बंद आहे. मगाशी बघा तुम्हाला बोललो की ह्या किल्ल्यावरती 4 सरदार होऊन गेलेत. हं, पहिले होते सरखेल कान्होजी आंग्रे, हं, तुळाजी आंग्रे, हं, संभाजी आंग्रे आणि शेवटचे सरदार होते आनंदराव धुळप. तर त्या आनंदराव धुळपांचा इथे अर्धा किलोमीटरवरती वाडा आहे. हं, हं. तर त्या आनंदराव धुळपांच्या वाड्यात जाणारं समुद्राखालून 1.25 किलोमीटर वळवत नेलेला भुयारी मार्ग आहे तो इथून तो जातो. इथून जातो का? हा ह्याच्यातून मॅण्यातून राण्या बसून जातील, अच्छा घोड्यावरून सरदार बसून जातील एवढी याची हाईट आहे. ओके आता तो बुजलेल्या अवस्थेत आहे. हं. त्याला ओपन करण्याचा प्रयत्न केला, ह्याला आर्कोलॉजी परमिशन देत नाही पुरातत्व विभाग. नाही का? हा आता त्यांच्याकडून पण त्यांनी संरक्षणासाठी भिंत घालून घेतलेली आहे. अच्छा म्हणजे इथून सरपटणारे प्राणी जंगली शौपद त्यांच्या वाड्यात प्रवेश करत होते. हं. आता त्यांचे वंशज अजूनही धुळपांचे आहेत. तिथे राहतात. हो हो. त्यांच्या वाड्यात जुनी शस्त्रास्त्र वगैरे बघायला मिळतात. म्हणजे दानपट्टे, रायफल, तलवार, हं, ढाल, भाले म्हणलं हे बघा. त्यांच्याकडे एक देवार आहे त्या काळातला सिस्समचा, हं. हा हस्तिदंताचा. अच्छा अच्छा ते एक वैशिष्ट्य आहे. त्यांच्याकडे दसऱ्याला पूजा होते. तर हा धुळपवाड्यात जाणारा भुयारी मार्ग भुयारी मार्ग आहे. आता भरपूर झाडी वगैरे इथं झाली. तर महाराजांनी हं. 1 लाख होन सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी खर्च केला होता अच्छा आणि 12.5 लाख होन हं. विजयदुर्ग किल्ल्यासाठी खर्च केला होता. तर होन हे त्या काळातलं चलन चलन होतं. होतं. हं. 3.3 मिलीग्राम सोनं म्हणजे 1 होन. अच्छा हा आता हा किल्ला शेवटपर्यंत कोणाला जिंकता आलेला नव्हता बघा, हां इव्हन इंग्रजांना. हं. परंतु तिथले कान्होजी आंग्रे जे होते त्यांचं आरमार एकदम स्ट्रॉंग होतं. हं. त्यांना पेशव्यांनी गद्दारी केली. त्यांना सांगितलं की तुम्ही आता हं. नमतं घ्या, किल्ला आमच्या ताब्यात द्या. हं. आंग्रे शेवटपर्यंत पेशव्यांना नमले नाही. हं. पेशव्यांनी इंग्रजांशी हात मिळवणी केली. हं. त्यानंतर एकाच वेळेस 2 युद्ध लादली गेले. हं. जमिनीवरून पेशवे आणि समुद्रातून इंग्रज. इंग्रज. त्यावेळेस मग आंग्र्यांना नमतं घ्यावं लागलं. त्यांना कैद करण्यात आलं. हं. त्याला बंधन किल्ल्यावरती कैद करण्यात आलं. अच्छा तरी पण 6 महिन्यापर्यंत ह्या किल्ल्याचा ताबा इंग्रजांनी पेशव्यांना दिलेला नव्हता. अच्छा म्हणून मग इथला 12.5 लाखाचा खजिना हां. आणि 250 तोफा हं. इंग्रजांनी इथून लुटून नेल्या. हं. हं. त्यानंतर ह्या किल्ल्याचा ताबा त्यांनी पेशव्यांना दिला. हं. त्यानंतर पेशव्यांनी धुळपांना सरदारकी दिली.
धुळपाणी सुद्धा इथे फार मोठा आरमार गाजवलेला बघा. अच्छा. हा, परंतु जाताना आंग्र्याने आपलं आरमार जे आहे ते पूर्णपणे जाळून टाकलं होतं. इव्हन विहिरीमध्ये सुद्धा विष टाकलं होतं. हा हा, म्हणजे ते काही त्यांच्या हातात लागू नये म्हणून. बरोबर. नंतर धुळपाणा पेशव्यांनी सरदारकी दिली, आनंदराव धुळप, कृष्णराव धुळप. त्यानंतर धुळपाणी सुद्धा इथे फार मोठा आरमार गाजवलेला आहे. तिथून त्यांनी एक इंग्रजांचं संतान नावाचं जहाज पकडून आणलं होतं. त्याच्यावरचा एक मारुतीचा मोठा हे आहे, मूर्ती आहे. ती धुळपांच्या वाड्याच्या वरती आहे. त्या जहाजावरची ढोलकाठी आणि त्याच्यावरची एक घंटा आहे, ती रामेश्वर मंदिरला आहे. ती अजूनही त्याची निशाणी आहे. अच्छा. जेव्हा आपण ज्यावेळेस गड किल्ले पाहतो तर प्रत्येक गडाच्या पायथ्याशी मारुतीचं मंदिर, गडावरती शिवलिंग आणि गडावरती भवानी मातेचं मंदिर पाहायला मिळतं. हे महाराजांची किल्ले आहेत. आता बघा, ही भवानी माता महाराजांची कुलदेवता होती. ही भवानी माता महिषासूर मर्दिनी आहे. 4 भुजाधारी आहे. पायाखाली महिषासुराला दाबलेला आहे. एका शिळेमध्ये आहे असा 17 मीटर, असा 40 मीटरचा गाभारा होता बघा. मंदिर त्या काळापासूनचं आहे. दर्शन करा आपण पुढच्या पॉइंटला. हो. थँक्यू. ओके सर. आपण हा जो पॉइंट बघतोय हा हिस्ट्रीशी निगडीत नाही आहे, इतिहासाशी याचा काही एक संबंध नाही. इथे बघा आपल्याला 2 ओटे दिसतात. अच्छा. तर हे साहेबांचे ओटे असं प्रसिद्ध आहे. साहेबांचे ओटे. आणि हा साहेबांचा कट्टा. साहेब म्हणजे इंग्रजांना पहिले साहेब म्हणायचे, म्हणून साहेबांचे ओटे. आता बघा, हा जो पॉइंट आहे हे हेलियमचं पाळणाघर आहे. इथून हेलियम ऑइलचा शोध लागला होता. इथून हेलियम ऑइल डिस्कवर झाला होता. बर्थ ऑफ हेलियम प्लेस. इथून बघा 18 ऑगस्ट 1868 साली खग्रास सूर्यग्रहण झालं होतं. त्या ग्रहणाची स्थिती पाहण्यासाठी इंग्लिश शास्त्रज्ञ सर जे नॉर्मन लॉकियर म्हणून इथे आलेले होते. त्यांनी ह्या 2 ओट्यावरून 2 टेलिस्कोप लावले होते, दुर्बिणी. ग्रहण बघा 9:24 ते 9:32 ग्रहण काळ होता. त्या ग्रहण काळात त्यांनी सूर्याचं निरीक्षण केलं. तर सूर्याभोवती त्यांना गोल कंकणाकृती एक पिवळं वलय दिसलं. पण त्यांनी त्याचा एक निष्कर्ष काढला, हे कुठल्या तरी प्रकारचं एक मूलद्रव्य आहे. म्हणून सूर्याला ग्रीक भाषेमध्ये हेलियस असं म्हणतात. म्हणून त्या मूलद्रव्याचं नाव त्यांनी हेलियम असं ठेवलं. सगळ्यात हलका असणारा वायू जो फुग्यामध्ये वगैरे भरला जातो, He2 ही त्याची संज्ञा आहे. तर त्या हेलियमचा शोध इथून लागलेला आहे बघा. अच्छा. इथून सूर्याची जी वेव्ह लेंथ आहे ती 587.49 नॅनोमीटर आहे. सूर्य इथून फार जवळ आहे, सूर्याचा मध्य आहे बघा. आता इथे आपल्याला उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत बघा. ऊन लागतं इथे जास्त. पुढे जाऊन विल्यम रामसे म्हणून आहेत, त्यांनी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं. दरवर्षी 18 ऑगस्ट रोजी इथून हेलियम डे साजरा केला जातो. ओके. स्थानिक आमदार, खासदार, स्थानिक लोक येत आहेत, शाळेतली मुलं येतात, त्यांना खावटप छत्रटप करून फुगे सोडले जाते. तर हे हेलियमचं पाळणाघर आहे. त्याच्यावर माहिती आहे. ह्याचा एक फोटो काढून. हे बघा, आता जेवढं काही काकांनी सांगितलं ती सगळी माहिती इथे दिलेली आहे. व्हिडिओ स्टॉप करून बघू शकतात. गेटवर जो पाहिला तो सरळ तोफेचा प्रकार होता, स्टेट कॅनॉन. त्यातून तो वर टाकला, तो असा स्ट्रेट जाऊन धडका, सरळ जाऊन धडका. तो ही बघा, ही जी आहे बांगडी तोफ आहे, रिंग कॅनॉन. आता याला बघा रिंगा दिलेल्या आहेत. ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी अशी पूर्णपणे त्याला प्रेस करून बसवलेलं आहे. त्याच्या आदल्या बाजूला असं थ्रेडिंग आहे बघा. ती पूर्णपणे पंचधातूमध्ये आहे. तिथे त्याला लॉकिंग दिलेलं आहे. तिथे त्याला बात दिली, बत्ती दिली आहे बाजूला तिथे. हा, तर ह्याच्यामध्ये गन पावडर ठासून भरायची, त्याला इथे एक पोकळी ठेवली जायची. त्यानंतर जो ॲम्युनिशन बॉल आहे, दारुगोळा, त्यात गन पावडर टाकायची, त्यात लोखंडाची तुकडे टाकले जायची, त्यात गन पावडर टाकून त्याला शिशाच्या लेडने पॅक केलं जायचं. तो गोळा याच्यामध्ये लोड केला जायचा. ही तोफ गाड्यावरती ठेवून बुर्जावरती नेऊन उभी केली जायची. इथून बत्ती दिल्यानंतर इथे पोकळी असल्यामुळे इथे प्रचंड गॅस निर्माण व्हायचा. ज्वाळा निर्माण झाल्यामुळे
जो तोफ गोळा टाकला जायचा तो असा स्पिन होत बाहेर पडायचा, ओके. गोल फिरत. 1 ते 2 किलोमीटर मारा करण्याची याची क्षमता होती. तर ही बांगडी तोफ तुम्हाला विजयवरती बघायला मिळते. तुम्ही जंजिऱ्यावरती गेले तर तुम्हाला कलाल बांगडी तोफ हा, ती याच्यापेक्षा मोठी 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 आहे. आहे. इथून बघा एक लाईट हाऊस दिसतोय हा बाजूला. इकडून का? ही बाहेरची तटबंदी आहे. हा, ही वाली. हा. इथून एक लाईट हाऊस दिसतोय बघा आपल्याला ह्या बाजूला. तो लाईट हाऊसचा जो बुरुज आहे हम्म, तर त्या बुरुजापासून 150 मीटर, पाण्याखालून 5 मीटर हम्म. आणि अशी या डोंगराकडे अर्धा किलोमीटर अशी पाण्याखालची अद्भुत तटबंदी आहे बघा. हा, ती वाली. ती हा. गोळ चुनाने बनवलेली नसून हम्म, नुसते असे खडक सोडलेले आहे. हम्म. होला तर ती आपल्या किल्ल्याच्या संरक्षणासाठी होती. आपल्या आरमाराला माहिती होती. आपलं आरमार जे होतं ते असं फ्लॅट होतं बघा, तव्याच्या आकारासारखं. हम्म, भरती आणि ओटीच्या वेळेस आपलं सहजपणे निघून जायचं. पण इंग्रज, पोर्तुगीज, डच यांचं जे आरमार होतं नेव्ही, हम्म. त्याला असा स्लोप होता, नॅरो होती. तर पोर्तुगीजांच्या 3 बोटी त्या भिंतीला अजून फुटल्या होत्या. हम्म. त्यांना काय वाटत होतं इथे काहीतरी भूत पिशाच्य वगैरे आहे, पण तसं नसून इथे प्रत्यक्षात ती भिंत अवेलेबल आहे. हम्म. हा. त्यानंतर पोर्तुगीज हे इंग्रजांना फॉर झाले होते. त्यांनी इंग्रजांना एक मेसेज केला होता की विजयदुर्गावरती अशी एक अद्भुत शक्ती आहे, तिथे आमच्या 3 बोटी फुटल्या, ब्लास्ट झाल्या, त्याला जलसमाधी मिळेल, तर तुम्ही सावध राहा. त्यानंतर मेरीटाईम बोर्डाचे सर गुपचूप म्हणून आहेत, त्यांच्या वाचनात तो लेख आला. त्यांनी 1989 साली इथे सर्चिंग केलं स्क्युबा ड्राईव्हने. हम्म. तर त्या सर्चिंगमध्ये ती त्यांना भिंत आढळून आलेली आहे. मिलिंद गुन्हाचं भटकंती म्हणून चॅनल आहे बघा. हो, हो. किंवा युट्यूब चॅनल जर तुम्ही टाकलं हम्म, की विजयदुर्गाची अंडर वॉटर वॉल, पाण्याखालील तटबंदी, हम्म. तर ती त्याची माहिती तुम्हाला मिळते. असं हे विजयदुर्गाचं पाण्याखालचं रहस्य आहे बघा. हम्म, हा, आता बघा हे सायंटिफिक रिझन इथे हेलियम डिस्कवर झालेलं आहे. हम्म. हे पाण्याखालचं रहस्य आहे, पाण्याखालची तटबंदी. तेच तटबंदीबद्दल ऐकलं होतं मी. हा, हा. म्हटलं हा, म्हणूनच बघायचं होतं. बरोबर. हे बघा, ही समोर बाहेरची तटबंदी आहे. हम्म, आता समोर दिसतो हा बुरुज, हम्म, त्याच्यामध्ये खंदक आहे बघा. हम्म, हो ना. या बुरुजापासून 3 बुरुज सोडून गेल्यानंतर ते लाईट हाऊस आहे. हम्म, त्याच्या समोर ती पाण्याखालील तटबंदी. हम्म. आता बघा समोरच्या डोंगरावरती आपल्याला एक किल्ल्यासारखा कोरलेला भाग दिसतोय बघा. हो, हो, हो. हा, तर तो किल्ला वगैरे काय नसून हसवा किल्ला आहे, डमी फोर्ट आहे. अच्छा. हा, तो ह्या किल्ल्याच्या संरक्षणासाठी होता. हे पूर्वीच्या काळी शत्रूंचे मारे व्हायचे, इंग्रज, पोर्तुगीज, डच. हम्म, त्यांना काय वाटायचं की हा जर आपण जिंकला हम्म, तर हा सहजपणे आपल्याला जिंकताय. हम्म, बराच वेळ ते तिकडे मारा करायचे, हम्म. परंतु समोरून काय प्रत्युत्तर येत नाहीये, म्हणून ते तिकडे जाऊन बघायचे. तोपर्यंत त्यांचा बराचसा दारुगोळा संपलेला संपलेला. त्या संधीचा फायदा घेऊन आपला आरमार त्यांच्यावरती तुटून पडायचं, त्यांना कब्जात घ्यायचं. हा. तर तो डमी फोर्ट आहे बघा. आणि तो एकदम पलीकडच्या ऑपोजिट साईडला ना तो, तसं पण. तो आता डोंगरावर कोरलेला भाग दिसतो, हा, हा. तो टावर आहे ना तिथे. हा, तो जैतापुराण ऊर्जाचा टावर आहे. हा. अच्छा. आता बघा ह्या बुरुजापासून आतमध्ये जो भाग गेलेला आहे हा, तो पूर्णपणे खाडीचा भाग आहे. हा. समुद्राचा जो आतमध्ये भाग गेला असतो त्याला खाडी म्हणतात. क्रीक, हा. क्रीक, ठीक. क्रीक म्हणजे खाडी. आता इथून ह्या बाजूचा जो पूर्ण भाग आहे हम्म. तो अरबी अरबी समुद्र. समुद्र आहे. हो. हे बघा पाण्याची लेवल बघा, इकडचं पाणी जरा तुम्हाला वेगळं दिसतंय. कलर वेगळा हा, दिसतो. लाल दिसतो. हा, आणि इकडचा निळा दिसतोय. तर हा खाडीचा भाग आहे हा, आणि हा अरबी समुद्राचा भाग आहे. हा. समोर काय डोंगर दिसतोय हे जैतापूर, जैतापूर. पुढे रत्नागिरी, हा. जयगड आणि ह्या बाजूला मुंबई आहे बघा. हो. इकडे गेल्यानंतर इकडे देवगड, हा. सिंधुदुर्ग, हा. वेंगुर्ला, मालवण, वेंगुर्ला. वेंगुर्ला आणि पुढे गोवा. गोवा आहे बघा. ही पूर्णपणे पश्चिम किनारपट्टीचा भाग आहे. हा. अरेबियन सी, अरबी समुद्र. अरबी. आता ह्या बोटी ज्या चालल्यात त्या कशा आहेत? हा फेरी बोटी आहेत, म्हणजे पर्यटकांना फिरवण्यासाठी. कुठे जातात त्या? हे इथपर्यंत जातात आपल्या सीपीएस पर्यंत. अच्छा, अच्छा. हे राजा भोजच्या काळातलं धान्याचं गोटर आहे. अच्छा. त्याला 825 वर्ष पूर्ण झाले. 825. 825 हे वरचं स्ट्रक्चर जे आहे हा, ते अजूनही जसे तसं आहे बघा. हा. त्याचा कोबा फक्त आपल्या गव्हर्नमेंटने केलेला आहे. हा, बघा. हा. त्याला व्हेंटिलेशनसाठी विंडो दिलेल्या आहेत. हम्म. हे धान्य खराब होणे. अशीच पन्हाळगडावरती मोठी आहे. हा, पन्हाळगडचे मोठे. हॅलो, हे बघा पन्हाळगडावरती पण असं धान्याचं कोठार आहे, मोठं आहे. हे त्या मनाने छोटं आहे.
पण राजा भोजच्या काळातले धान्य कोठार. आणि इथं जरा हवा लागते, थंडगार हवा लागते, कारण इकडून हवा येते, तिकडून हवा येते, इकडनं पण आहे, चारी बाजूने हवा येतात, म्हणून जरा आतमध्ये थंड वाटते, बाहेर एकदम ऊन लागते. हे बघा आपण गड किल्ले पाहतो, प्रत्येक गडावरती आपल्याला अशी पाण्याच्या तलावाची व्यवस्था केलेली दिसते बघा. म्हणजे हत्ती, घोडे, उंट ह्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि गडावरील जे सैनिक होते त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था. आता बघा हा जो तलाव आहे पूर्णपणे पावसाच्या पाण्याने भरत नव्हता. तर ह्याला रेन हार्वेस्टिंग सिस्टीम, म्हणजे बाहेरचं पाणी पण आतमध्ये सोडलं जातं, ते समोर होल दिसत आहे. ह्याला माती वगैरे जाऊ नये म्हणून खालून धुण्याची पद्धत होती बघा. त्याला खालच्या बाजूला एक की स्टोन होता, दगडी चावी, तर तो क्लॉकवाईज उघडायचा, अँटी क्लॉकवाईज बंद व्हायचा. कालांतराने एक तर तो की ओपन तरी राहिला नाही, तो डिस्टर्ब तरी झालेला आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आंग्र्याने आपला आरमार पूर्णपणे जाळून टाकला होता, इव्हन विहिरीमध्ये सुद्धा विष टाकलं होतं. त्यावेळेस तो ओपन तरी करून गेलेत नाही, तर तो बंद तरी करून गेले. पण आता तलाव हा भरला जात नाही. आपल्या गव्हर्नमेंटने बघा खाली लाद्या बसवल्यात, पण तो हा तलाव आता भरला जात नाही. दुसरं म्हणजे एक मावळ्यांसाठी ट्रेनिंग सेंटर होतं बघा, रॉक क्लाइम्बिंग. हा, साईडने रॉक बसवलेले आहेत बघा. हे जे छोटे दिसत आहेत ते त्याच्यासाठी ट्रेनिंग करताना पडला तर तो पाण्यातच पडेल. त्याला खालीवरती जायला स्टेप दिले आहेत, पायऱ्या. तर हा त्या काळातला पाण्याचा तलाव आहे. आता आपला एक शेवटचा पॉईंट राहिलाय, तो बघ्यानी मार्ग असतो. ओके. तेव्हा सर ही बाहेरची तटबंदी आहे बघा. हा, अशी 20 बुरुज बाहेरच्या बाजूला, इथून घोडे पळत होते. हा समोर अरबी समुद्राचा बघा आहे, या बाजूला मुंबई आहे बघा, या बाजूला गोवा आहे. हा पूर्णपणे अरेबियन सी आहे, अरबी समुद्राचा भाग आहे. आणि खाली बघा एक खंदक दिसतोय आपल्या इथे, हे जे आहे खंदक आहे. अच्छा, हा, हे वाला पॅसेज. त्याच्यामध्ये खाली पाणी भरून ठेवलं जायचं. खालच्या बाजूला एक स्लॉट होता, परतीच्या वेळेस पाणी आतमध्ये घ्यायचं. त्याच्यानंतर ते पाण्याचा उपयोग कशासाठी व्हायचा, तोफ दाबताना जो तोफजी असतो, गोलंदाज, हा, त्याच्या कानाला इजा होऊ नये म्हणून तोफेला बत्ती द्यायची आणि त्या पाण्यात उडी मारून बसायचं. तोफ टाकल्यानंतर तोफ गरम असते, तर ती थंड करण्यासाठी त्या पाण्याचा वापर केला. ते खाली बघा आपल्याला गोल सर्कल सारखा भाग दिसतोय यामध्ये. त्यामध्ये एक व्हील आहे बघा. राईट. हा, तो त्या काळातला चुन्याचा घाणा आहे. मध्ये एक खांब उभा केलेला असायचा, साईडने बैल फिरायचे. हा, त्याच्यामध्ये गुळ, चुना, शिस, डाळ, काथ्या, हिरड्याची पानं आणि चिकटपणासाठी बेलफळ असं बाइंडिंग मटेरियल वापरून त्याची पेस्ट तयार केली जायची आणि ती पूर्णपणे ह्या तटबंदीला वापरलेली आहे. म्हणून हे बांधकाम जे अजूनही सुस्थितीत आहे, चांगल्या कंडिशन मध्ये टिकलेलं असायचं. आता बघा इथून 70 नॉटिकल मैल गेल्यानंतर इथे एक पाण्याखालचं बुडालेलं उथळ बेट आहे, त्याला आंग्रे बँक असं म्हणतात. ते आपल्या आंग्र्यांच्या नावानेच फेमस होतं. तिथे बघा आपले आंग्रे आपल्या बोटी नांगरून ठेवायचे, आपला आरमार नांगरून ठेवायचे. आता बघा तिथे पाण्याखालचा खजिना आहे. मोठमोठे प्रवाळ आहेत, मोठमोठे शेवाळ आहेत, मोठमोठे ॲस्टर आहेत, कलर बदलणारे मासे आहेत, शार्क मासे आहेत, देव मासे आहेत. जीवजंतूंना पोषक असं वातावरण आहे. पाणी एकदम निथळ आहे. सूर्यकिरण डायरेक्टली समुद्राच्या तळाशी जातं. इथे बघा 100 मीटर पाण्याची पातळी भरते, तिथे फक्त 30 ते 40 मीटरच भरते. आता हे बेट डेव्हलप करण्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटने निधी मंजूर केलेला. पर्यटकांना स्क्युबा ड्रायव्हिंग किंवा पाणबुडीने जाऊन ते पाहता येणार. अशी 2 विजयवाची पाण्याखालची रहस्य आहे, आंग्रे बँक नावचं बेट आणि पाण्याखालील तटावर. अशा पद्धतीने आपला आता विजयदुर्ग किल्ला पूर्णपणे पाहून झालेला आहे. तर विजयदुर्ग किल्ला आणि विजयदुर्ग किल्ल्याची मी दिलेली माहिती आपल्याला आवडली का सर? हो, बरेच म्हणजे जे काही क्लिअर इन्फॉर्मेशन होती, पूर्ण क्लिअर इन्फॉर्मेशन भेटली मला. आणि एक पॉईंट म्हणजे मी जर एकटा फिरला असतो तर कदाचित यात छोट्या छोट्या गोष्टी, आता समजा तो चुन्याचा घाणा म्हणा किंवा अजून इकडचं जर हेलियमचं तुम्ही सांगितलं ते वालं, तर ते नसतं कदाचित मला समजलं. बाकी ठीक आहे, तटबंदी आणि हे तर नॉर्मली सगळीकडे सेमच असतं, तर हे सगळे नसतं कळालं. तर थँक्यू, तुम्ही चांगली माहिती दिली आणि त्याच्यामुळे मलाही 4 गोष्टी जास्त समजल्या. धन्यवाद.
म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. आता मित्रांनो बघा, गाईड दादांनी आपल्याला किल्ला फिरवला, बरीच माहिती दिली. अशी माहिती खरं तर आपल्याला फक्त गाईड केला किंवा गाईड थ्रूच भेटू शकते. तुम्ही जर वैयक्तिक आलात किंवा बाहेर कोणी तुम्हाला म्हटलं की बाबा आतमध्ये काहीच नाही वगैरे, असं काही नसतं. किल्ल्यामध्ये गेल्यानंतरच खरं तर आपल्याला कळतं की आतमध्ये काय आहे, आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन ही गाईड थ्रूच कळू शकते, बरोबर ना? हां. तर इथं किल्ल्यावरती जर तुम्ही येत असाल, प्रॉपर जर तुम्हाला किल्ला एक्सप्लोर करायचा असेल, माहिती घ्यायची असेल, तर गाईड करून या. थोडे पैसे जातील, ठीक आहे, पण ते वन टाईम आहेत आणि माहिती तुम्हाला कायमची राहणार आहे. त्यामुळं गाईड करून आलात तर तुमचा फायदाच आहे, जसं मी केलं. हां, ते किल्ला समजतोय पूर्ण. हां, किल्ला पूर्ण समजतो, इतिहास आपल्याला समजतो व्यवस्थित. आणि तसं जर फिरलं तरच किल्ला बघण्यात आनंद आहे आणि खरा अर्थ आहे खरं म्हटलं तर. नाही तर असंच फक्त येऊन आपण काय करणार की किल्ल्याच्या आतमध्ये ना, अरे बघणार हे सगळं असं गवत वगैरे आहे, काहीच नाही आहे, हे सगळं पडक्या अवस्थेत आहे, हे असं बघून आपण निराश होऊन निघून जातो. पण त्याच्या मागचा ॲक्च्युअल इतिहास किंवा त्याच्या मागची स्टोरी काय हे आपल्याला जे गाईड दादांना म्हणजे त्यांना इन्फॉर्मेशन असते त्याच्यानुसारच आपल्याला खरी इन्फॉर्मेशन कळते. तर धन्यवाद दादा. आता तटबंदीवरनं चाललो आपण, जस्ट एक फेरफटका मारून येतोय. हा येतो बघा दर्या बुरुज, कारण इकडनं पूर्ण समुद्राचा व्ह्यू दिसतो आणि पूर्ण समुद्रावरती लक्ष ठेवण्यात येतं, त्यामुळे त्याला दर्या बुरुज म्हटलेलं आहे. हे बघा, ओ माय गॉड, हे बघा इकडनं एकदम आपण समुद्राच्या लगतच आहोत, एकदम समुद्राला लागून आहे बुरुज. वाव, काय नजारा आहे. आणि इकडनं पूर्ण अरबी समुद्र दिसतोय लांबच्या लांबपर्यंत, एकच नंबर. इतकं पुढे जाऊ, पाण्याची विहीर घोड्याच्या नाळाच्या आकाराची ती आपल्याला वरतून दिसली होती, ते आहे हा चुन्याचा घाणा. हे ते व्हील आहे फिरायचं आणि मध्ये बैल फिरवायचे ते बेसिकली. हा येतो चुन्याचा घाणा. आणि बघा हा आहे शिंदे बुरुज. हे बघा इकडनं असा व्ह्यू दिसतोय, एकच नंबर. हा शिंदे बुरुज. आणि जसं म्हटलं की प्रत्येक बुरुजाला नाव दिलेलं आहे त्या त्या सरदाराच्या नावाने. ज्यांनी ज्यांनी तो बुरुज लढवला त्यांच्या नावाने बुरुजाला नाव दिलेलं आहे. हा होता शिंदे बुरुज. असे जेवढे पण 20 जे काही बुरुज आहेत त्या प्रत्येक बुरुजाला नाव दिलेले आहेत. कारण समुद्राच्या आतमध्ये जी जादुई भिंत म्हणून आहे ना, ती या साईडलाच इकडे कुठेतरी आहे. ज्याला नाही का म्हणजे खालून म्हणजे पोर्तुगीज जहाजं खाली त्या भिंतीला लागून तुटून असं त्यांना जलसमाधी भेटत होती. म्हणजे असा तो जादुई भिंत किंवा खाली जी अजून एक तटबंदी आहे समुद्राच्या आतमध्ये ती इकडंच कुठंतरी आहे. ठीक आहे, चला. आणि हेच ते लाईट हाऊस आहे बेसिकली, छोटंसं गडावरचं. हे बघा, हे आहे गडावरचं हनुमानाचं मंदिर. मंदिर हिंदू मंदिर आहे, पण वरती जे दिलं आहे ते असं मस्जिदीसारखं स्ट्रक्चर दिलं आहे घुमटसारखं, म्हणजे जेणेकरून शत्रूला असं वाटावं लागून की इथं काहीतरी मस्जिद किंवा मुस्लिम मंदिर वगैरे आहे, जेणेकरून त्याचा सत्यानाश वगैरे असं करायचा प्रयत्न त्यांनी करू नये म्हणून. हे गनिमी गाव म्हणजे फसवण्यासाठी शत्रूला. आणि आतमध्ये आहे ही हनुमानाची मूर्ती. चला, आता आपला किल्ला सगळा बघून झाला आहे. याचा सेपरेट कदाचित व्हिडिओ व्हायला होता, कारण भरपूर इन्फॉर्मेशनवाला व्हिडिओ होता तो, त्यामुळे याचा एक सेपरेट व्हिडिओ अपलोड करू आपण. ठीक आहे, आता इथून आपल्याला निघायचं देवगडच्या दिशेने. हा किती वाजल्यात आता? 2:30 पावणे 3 झालेत ॲक्च्युली. बराच टाईम झाला. देवगडला जायचं आहे, तिथून पुढे कोणकेश्वरला जायचं आहे. चला, भरपूर टाईम झाला. लेट्स गो.